भाटगाव येथील प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य निखिल वैराळ यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू. भाटगाव परिसरात शोककळा. चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य निखिल संजय वैराळ वय 33 वर्ष यांचा शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण भाटगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार निखिल वैराळ हे शेतातील मक्याच्या पिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांचे मावस भाऊ सागर बाळासाहेब महाले वय 37 वर्ष हेही शेताकडे जात असताना विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारजवळ निखिल वैराळ बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही हालचाल होत नसल्याने तसेच त्यांच्या हातावर व पोटावर भाजल्याच्या खुणा दिसून आल्याने विजेचा शॉक लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर सागर महाले यांनी ओमकार राजेंद्र वैराळ यांना घटनास्थळी बोलावून घेतले. दोघांनी मिळून निखिल वैराळ यांना खासगी वाहनातून तातडीने वडाळी भोई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भोळे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची खबर सागर बाळासाहेब महाले यांनी वडाळी भोई पोलीस दूरक्षेत्रात दिली. यावरून आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक 323/2026 नुसार नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे API आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार JT मोरे करीत आहेत. मृत निखिल वैराळ यांच्या पश्चात पत्नी, 3 वर्षाची एक मुलगी, आई वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून भाटगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय प्रगतशील शेतकरी आणि लोकाभिमुख ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने गावाने एक कर्तृत्ववान युवा नेतृत्व गमावल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.